एक महत्त्वाची बातमी, बीडमध्ये रमेश घुले यांचं उपोषण मागे घेण्यात आले। सदावर्तेंच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण मागे घेतलेले आहे। प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। बीडमधील विलास घुले हत्येप्रकरणी त्यांचे बंधू रमेश घुले यांचं हे उपोषण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं। खासदार पुत्राविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी करत घुले कुटुंबियांनी हे उपोषण सुरू केलं होतं। अखेर आता सदावर्तेंच्या उपस्थितीत रमेश घुले यांनी हे उपोषण मागे घेतलेलं आहे आणि प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, काय अधिक माहिती? दीपाली, गेल्या 17 दिवसापासून जिल्हाधिकारी कचेरीवरती विलास घुले यांचं कुटुंब, त्यांचे बंधू रमेश घुले, पत्नी जे आहेत हे यांचं उपोषण सुरू होतं। मात्र आज जे आहे ते बीडमध्ये विलास घुले कुटुंबाला न्याय मिळावा व खासदार पुत्र जे आहेत सौरभ सोनवणे याला अटक करण्यात यावी या मागणीसाठी जे आहे ते जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चा दरम्यान जे आहे गेल्या 17 दिवसापासून विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांचं जिल्हाधिकारी कचेरीसमोर उपोषण सुरू होतं आणि आता हे उपोषण जे गुणरत्न सदावर्ते असतील, त्यांच्या पत्नी असतील व काही महिलांच्या हातांनी ज्यूस पिऊन जे आहे हे उपोषण जे आहे ते सध्या स्थगित करण्यात आलं आहे। दुसरीकडे जे सरकारला या उपोषणाच्या माध्यमातून स्थगित केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते असतील व आंदोलक असतील यांनी एक आक्रमक पवित्रा घेतली की इशारा देखील दिला आहे, येत्या 8 दिवसात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांना अटक करावी, अन्यथा 8 दिवसाच्या नंतर आणि आक्रमक पवित्रा घेऊन येत्या काळात हे आंदोलन अधिक आक्रमक करू असा इशाराही या आंदोलकांनी तथा गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारला दिला आहे। धन्यवाद आकाश, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।